नमस्कार. AMG मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC 2025साठी विशेष प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी 20 प्रश्नोत्तरे घेतली आहेत, जी की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये 100% विचारले जातील. प्रश्न पहिला आहे, भारताचे संविधान कोणत्या तारखेला लागू झाले? A 26 जानेवारी 1950, B 1 जानेवारी 1950, C 15 ऑगस्ट 1947, D 2 ऑगस्ट 1948. याचे बरोबर उत्तर आहे A 26 जानेवारी 1950. प्रश्न दुसरा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? A जवाहरलाल नेहरू, B डॉक्टर राजेंद्र प्रसाद, C वल्लभभाई पटेल, D डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचे बरोबर उत्तर आहे B डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न तिसरा, जलजीवन मिशन हा कार्यक्रम कोणत्या विषयांशी संबंधित आहे? A शिक्षण, B रोजगार, C पिण्याचे पाणी, D शेती. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याचे बरोबर उत्तर आहे C पिण्याचे पाणी. प्रश्न चौथा, भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? A सरोजिनी नायडू, B सुषमा स्वराज, C इंदिरा गांधी, D प्रतिभा पाटील. याचे बरोबर उत्तर आहे D प्रतिभा पाटील. प्रश्न पाचवा, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? A राजीव कुमार, B OP रावत, C अरुण गोयल, D सुशील चंद्रा. याचे बरोबर उत्तर आहे A राजीव कुमार. प्रश्न सहावा, नंदनवन म्हणून कोणते शहर ओळखले जाते? A नाशिक, B नागपूर, C मुंबई, D पुणे. याचे बरोबर उत्तर आहे B नागपूर. प्रश्न सातवा, भारतीय संविधानातील 73वी दुरुस्ती कोणाशी संबंधित आहे? A नगरपालिका, B शिक्षण, C पंचायती राज, D न्यायालय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. याचे बरोबर उत्तर आहे C पंचायती राज. प्रश्न आठवा, भारतीय अर्थसंकल्प कोण सादर करतात? A पंतप्रधान, B वित्त आयोग, C राष्ट्रपती, D अर्थमंत्री. याचे बरोबर उत्तर आहे D अर्थमंत्री. प्रश्न नववा, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या दिशेला पसरले आहेत? A उत्तर व दक्षिण, B ईशान्य, C नैऋत्य, D पूर्व व पश्चिम. याचे बरोबर उत्तर आहे A उत्तर व दक्षिण. प्रश्न दहावा, मेक इन इंडिया अभियान कधी सुरू झाले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. A 2016, B 2014, C 2018, D 2020.
याचे बरोबर उत्तर आहे बी 2014. प्रश्न 11वा, महाराष्ट्रात विदर्भ या प्रदेशात किती जिल्हे आहेत? ए 5 जिल्हे, बी 12 जिल्हे, सी 10 जिल्हे, डी 8 जिल्हे. याचे बरोबर उत्तर आहे सी 10 जिल्हे. प्रश्न 12वा, भारतातील सर्वात जास्त कृषी उत्पन्न कोणते आहे? ए बाजरी, बी गहू, सी ज्वारी, डी तांदूळ. याचे बरोबर उत्तर आहे डी तांदूळ. प्रश्न 13वा, शेतकरी कर्जमाफी योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ए शेती, बी उद्योग, सी शिक्षण, डी रोजगार. याचे बरोबर उत्तर आहे ए शेती. प्रश्न 14वा, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? ए 1985, बी 1992, सी 1982, डी 1990. याचे बरोबर उत्तर आहे बी 1992. प्रश्न 15वा, भारताचे नियोजन आयोग कोणत्या वर्षी विसर्जित झाले? ए 2010, बी 2020, सी 2015, डी 2012. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. याचे बरोबर उत्तर आहे सी 2015. प्रश्न 16वा, महाराष्ट्राच्या राज्यघटनेनुसार राज्यपालांची नियुक्ती कोण करते? ए मुख्यमंत्री, बी विधानसभा अध्यक्ष, सी लोकसभा, डी राष्ट्रपती. याचे बरोबर उत्तर आहे डी राष्ट्रपती. प्रश्न 17वा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ए यशवंतराव चव्हाण, बी विलासराव देशमुख, सी वसंतदादा पाटील, डी शंकरराव चव्हाण. याचे बरोबर उत्तर आहे ए यशवंतराव चव्हाण. प्रश्न 18वा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? ए दिल्ली, बी चेन्नई, सी कोलकाता, डी मुंबई. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. याचे बरोबर उत्तर आहे ए दिल्ली. प्रश्न 19वा, भूजल म्हणजे काय? ए जमिनीवरील पाणी, बी नदीचे पाणी, सी समुद्राचे पाणी, डी जमिनीखालील पाणी. याचे बरोबर उत्तर आहे डी जमिनीखालील पाणी. प्रश्न 20वा, महाराष्ट्र राज्यघटनेचे केंद्र हे कोणते शहर आहे? ए नागपूर, बी मुंबई, सी पुणे, डी औरंगाबाद. याचे बरोबर उत्तर आहे बी मुंबई. हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटद्वारे उत्तरे देण्याचा तुम्ही देखील नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा
लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तुमच्यासाठी. तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद.